चा त्रास कमी व्हावा म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न होत आहेत। मग मेट्रो आली, जसं तुम्ही उल्लेख केला, जलवाहतुकीची व्यवस्था निर्माण केली गेली, अनेक पूल बांधले गेले जेणेकरून रस्त्यांचा प्रवास लवकर व्हावा। मात्र लोकलला पर्याय नाहीये आणि त्यामुळेच लोकलचा प्रवास हा सुखकर व्हावा ही नागरिकांची फक्त अपेक्षा आणि गरज नाहीये, तो त्यांचा अधिकारही असायला हवा। याच नागरिकांना, याच प्रवाशांना जे रोज मुंबईमधल्या लोकलमधनं प्रवास करतात त्यांना काय वाटतं, फक्त या घटनांबाबत नाही तर त्यांच्या रोजच्या प्रवासाबाबत हेही आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला। आपण काही बोलक्या प्रतिक्रिया बघूयात। मुंबई लोकलमध्ये जर आपण पाहिलं तर मग गेल्या वर्षभरामध्ये जवळपास 2000हून अधिक लोकांचा पडून जो आहे तो मृत्यू झालेला आहे। लोकलची जी ही अवस्था आहे ती झालेली आहे, गर्दी जी आहे ती वाढलेली आहे आणि यामुळे नागरिकांना देखील त्रास होताना पाहायला मिळते। त्यानंतर मुंबईची लोकल तिन्ही मार्गांवरती हा प्रॉब्लेम जो आहे तो जाणवत आहे आणि आपण इथले प्रवाशांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। ताई, काय सांगाल, किती वर्ष तुम्ही लोकलमधून प्रवास करत आहात? आता मला झाले 5-6 वर्ष झाले। गेल्या वर्षभरामध्ये जर आपण पाहिलं तर मग 2000हून जास्त लोकांचा पडून मृत्यू झालेला आहे, दुर्दैवी मृत्यू झाला आहे। मात्र रेल्वे प्रशासन याच्यासाठी काही करत नाही, तुमचं काय मत आहे ह्याच्यावरती? रेल्वे प्रशासन नाहीच करत आहे। लॉंग डिस्टन्सवाल्यांना ट्रेनच नाही आहेत। फर्स्ट थिंग तर कर्जत, बदलापूर, अंबरनाथ त्यांना ट्रेनच नाही दिल्या, त्यामुळे लोकल म्हणजे रेल्वे प्रशासन आमची काळजी घेतच नाही आहे असं बोललं आहे। मग तुमची काय मागणी असेल त्यांच्याकडे? बोलतो ट्रेन वाढवा, आमच्यासाठी ट्रेन वाढवा। हे तर ही लोक आता कर्जतवाले आहेत। ताई, तुम्ही काय सांगाल नक्की? तेच ट्रेन वाढवायला पाहिजे। लोकांच्या खूप मृत्यू होत आहे। डोंबिवलीमध्ये 2 दिवस आधी एक घटना घडली, ती मुलगी जी आहे ती पडली, दुर्दैवी मृत्यू झाला। काही दिवसांआधी बाचाबाची झाली होती, त्याच्यात देखील एका माणसाचा मृत्यू झाला होता। काय वाटतं, एकंदरीत प्रशासनाचा काय कारभार चालू आहे? एवढंच वाटतं की ट्रेन वाढवा म्हणून असं। आम्हाला तर अर्धा-पाऊण तासाने एक ट्रेन असते, तर ट्रेन वाढवावा एवढंच प्रशासनाकडे आमची मागणी आहे। आम्ही अर्ज पण केलेला, भरपूर वेळा अर्ज केला, पण कोण काय लक्ष देत नाही आमच्याकडे। तुम्हाला काय वाटतं, जर ट्रेनचे जे फेऱ्या आहेत त्या वाढवल्या तर हा त्रास कमी होईल का? वाढवला पाहिजे, हो, त्रास कमी होईल। लांब लोकांना जायचं असतं त्यांना खूप त्रास होतो आहे, कारण त्या कशा जातात ते त्यांना माहिती आहे। मग वाढवायला पाहिजे ना। ताई, तुम्ही काय सांगाल, तुमचं काय मत आहे? कारण का मृत्यूचा दर जो आहे तो वाढत चाललाय, ट्रेन घसरतात देखील आहे मध्ये मध्ये, तर मग काय प्रशासनाने काय केलं विचार आहे आमचा? जे सगळे बोलतात तेच विचार आहे। आम्ही पण वांगणीला राहतो, आम्हाला पण 1-1 तासानंतर ट्रेन असते, आम्हाला काही ट्रेनच नसते। 5:30ची गेली का 6:21ची ट्रेन आहे, तेवढा वेळ आम्हाला इथेच बसायला लागतो। रनिंगमध्ये पकडली तर सीट मिळते, नाही तर आम्हाला डाऊन करून जायला लागतं। मग काय करणार आम्ही तरी? आमच्या लोकल तरी सीटच वाढवा ना मिळत तुम्ही, नाही लांब आम्हाला। जाणाऱ्या लोकल तरी वाढवा ना। लोकांना किती त्रास होतो, 1-1, 1.5 तास बसावं लागतं स्टेशनला आहे। रोज तास-तास 2-2 तास प्रवास करणाऱ्या काही महिला प्रवाशांच्या या प्रतिक्रिया होत्या, ज्या प्रचंड बोलक्या आहेत। इतक्या मोठ्या अंतरावर प्रवास करायचा असेल आणि पुरेशा संख्येने जर सेवा मिळत नसतील रेल्वेच्या, तर प्रवास करायचा कसा आणि या समस्यांमधनं मार्ग काढायचा कसा, हा या प्रवाशांचा सगळ्यांचा सवाल आहे।